कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। नमस्कार, मी प्रणाली भोसले। माझे कोकणच्या प्राइम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स। मुंबई गोवा महामार्गावर टँकरचा भीषण अपघात, टँकर खाली येऊन चालकाचा जागीच दुर्दैवी मृत्यू। खेडमध्ये गावठी बॉम्बचा स्फोट, 13 वर्षीय मुलगा गंभीर जखमी। रत्नागिरी जिल्ह्यातील दुसरी धक्कादायक घटना। रत्नागिरी जिल्ह्यात डिझेलची टंचाई, पेट्रोल पंपांवर डिझेल नाहीचे बोर्ड, महामार्गावरील वाहन चालक त्रस्त। आणि राजापूर तालुक्यातील बहुचर्चित जामदा प्रकल्प पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात, प्रकल्पग्रस्तांमध्ये संतापाची लाट, आधी पुनर्वसन मग प्रकल्पाची भूमिका। पाहुयात सविस्तर वृत्त। मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात आज दुपारच्या सुमारास केमिकलने भरलेल्या टँकरचा भीषण अपघात झाला। घाट उतरत असताना चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने टँकर पलटी झाला आणि या अपघातात चालकाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला। अपघात इतका भीषण होता की चालक टँकर खाली अडकून त्याचा अक्षरशः चेंदामेंदा झाला। ही घटना दुपारी 1 वाजण्याच्या दरम्यान घडली असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। दरम्यान टँकरमध्ये केमिकल असल्याने संभाव्य धोका लक्षात घेऊन पोलीस प्रशासन आणि चिपळूण नगर परिषदेचे अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले। सुरक्षेच्या कारणास्तव गोव्याकडे जाणारी वाहतूक दुसऱ्या लेनने वळवण्यात आली। अपघातानंतर महामार्गावर वाहनांच्या लांब रांगा लागल्या असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। अपघात स्थळावरून अधिक माहिती दिली आहे आमचे चिपळूण ब्युरो चीफ महेंद्र कासेकर यांनी। चिपळूणच्या मुंबई गोवा महामार्गावर आपण बघू शकतो परशुराम घाटामध्ये एक अपघात झालेला आहे। अपघातामध्ये विनती ऑर्गॅनिक्सचा एक टँकर, मिथेनॉल या रसायनाने भरलेला टँकर हा अपघातग्रस्त झालेला आहे। आणि या टँकरचा जो चालक आहे, माहिती अशी मिळते की ह्या चालकाने अचानकपणे उडी मारली, मात्र तो त्याच टँकरच्या खाली आल्यामुळे तो चिरडला गेला आहे आणि त्याचा मृत्यू झालेला आहे। खान असं त्याचं आडनाव आहे। या ठिकाणी चिपळूण नगरपालिकेची यंत्रणा, अग्निशमन यंत्रणा दाखल झालेली आहे। लोटे MIDCतली यंत्रणा दाखल झालेली आहे। पोलीस कर्मचारी देखील दाखल झालेले आहेत। ज्वलनशील पदार्थ मिथेनॉल असल्यामुळे पाण्याचा मारा त्याच्यावर करण्यात येतो आहे। टँकरचं वजन इतकं जास्त आहे की त्याला 3 ते 4 हे लागणार आहेत क्रेन, पण आता या ठिकाणी एकच क्रेन आल्यामुळे 2 हायड्रा अजून येण्याची या ठिकाणी आता वाट बघितली जाते। प्रशासन देखील या ठिकाणी आलेलं आहे। विनती ऑर्गॅनिक्सचे अधिकारी कर्मचारी आलेले आहेत। आता एक लेन बंद आहे मुंबई गोवा महामार्गावरची, उजवीकडची लेन मधून दोन्ही लेन सुरू आहेत, त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारे या ठिकाणी वाहतुकीला अडथळा आलेला नाही। मात्र हा टँकर जो आहे हा लवकरात लवकर उठवण्यात जर आला तरच इथली अपघाताची जी शक्यता आहे ही कमी होऊ शकते आणि जर क्रेन लवकर आले तर हा टँकर उचलला जाऊ शकतो। या वारंवार होणाऱ्या अपघातावर कोणत्या प्रकारच्या प्रशासनाचं कोणत्या प्रकारचं लक्ष आहे आणि प्रशासन या अपघाताकडे कशा प्रकारे पाहत आहे, दोषींवर कारवाई कशा प्रकारची होते, हे आता पाहण्यासारखं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सनी आठवडेसह महेंद्र कासेकर, माझे कोकण, चिपळूण। रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात गावठी बॉम्बच्या स्फोटाची धक्कादायक घटना घडली आहे। मुरडे गोठलवाडी परिसरात बुधवारी सायंकाळी अचानक मोठा स्फोट झाला असून या घटनेत प्रणव सुरेश येसरे हा 13 वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला आहे। प्राथमिक माहितीनुसार जंगल परिसरात शिकारीसाठी ठेवण्यात आलेल्या गावठी बॉम्ब मुलाच्या हातात फुटल्याची शक्यता व्यक्त केली जाते। या भीषण स्फोटात मुलाच्या हाताला आणि शरीराला गंभीर दुखापत झाली असून त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। घटनेची माहिती मिळताच खेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला। फॉरेन्सिक पथक, बॉम्ब शोधक पथक आणि श्वान पथकाच्या साहाय्याने परिसरात तपासणी सुरू करण्यात आली आहे। विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी रत्नागिरी येथेही गावठी बॉम्बचा स्फोट होऊन एक महिला जखमी झाली होती। अल्पावधीत घडलेल्या दुसऱ्या घटनेमुळे जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून हा बॉम्ब नेमका कुणी आणि कोणत्या उद्देशाने ठेवला होता याचा सखोल तपास आता पोलिसांकडून सुरू आहे।
रायगड जिल्ह्यातील महाड नगर परिषदेच्या लाडवली येथील कचरा डेपोला सकाळी भीषण आग लागल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली। सकाळी 7च्या सुमारास लागलेल्या आगीत मोठ्या प्रमाणात कचरा जळून खाक झाला असून धुरामुळे आसपासच्या गावांमध्ये प्रदूषणाचे वातावरण निर्माण झाले। महाड नगर परिषदेचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांनी ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा दावा केलाय। मात्र स्थानिक ग्रामस्थांनी हा दावा फेटाळत कचऱ्याचे वर्गीकरण होत नसल्याने आणि पावसाळा तोंडावर आल्याने आग जाणीवपूर्वक लावण्यात आल्याचा आरोप केला आहे। कचरा डेपोमध्ये मोठ्या प्रमाणावर कचऱ्याचे ढीग साचले असून पावसाळ्यात या कचऱ्यातून निघणारे दूषित पाणी नदीत जाण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जाते। दरम्यान महाड नगर परिषद आणि महाड MIDCच्या अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली। मात्र येत्या 8 दिवसात कचरा डेपोबाबत ठोस निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे। रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून डिझेल टंचाईची समस्या गंभीर बनली आहे। अनेक पेट्रोल पंपांवर डिझेल उपलब्ध नाही अशा स्वरूपाचे फलक लावण्यात आल्याने वाहन चालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय। मुंबई गोवा महामार्गावरील अनेक पेट्रोल पंपांवर डिझेल वितरणावर मर्यादा आणण्यात आल्या असून काही ठिकाणी डिझेल पूर्णपणे संपल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे। रत्नागिरी शहरातील अद्वैत पेट्रोल पंपावर सकाळपासूनच डिझेल संपल्याचा बोर्ड लावण्यात आला। तेल कंपन्यांच्या डेपोतून मागणी इतके डिझेलचे टँकर उपलब्ध होत नसल्याने पेट्रोल पंप चालकांसमोर देखील मोठी अडचण निर्माण झाली आहे। दरम्यान डिझेलसाठी वाहन चालकांना एका पंपावरून दुसऱ्या पंपावर भटकंती करावी लागत असून विशेषतः मालवाहतूक ST ट्रॅव्हल्स आणि व्यावसायिक वाहन चालकांना याचा मोठा फटका बसतो आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील बहुचर्चित जामदा प्रकल्प पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला। प्रकल्पग्रस्त शेतकरी त्रस्त असताना एजंट मात्र मस्त असल्याची चर्चा सध्या परिसरात रंगतीये। प्रकल्पासंदर्भात कथित 40-60 फॉर्म्युला तयार झाल्याच्या चर्चेमुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालंय। सरकारकडून मिळणाऱ्या मोबदल्यातील 60% हिस्सा एजंटना आणि फक्त 40% हिस्सा शेतकऱ्यांना मिळणार असल्याचे आरोप स्थानिकांकडून केले जात आहेत। दरम्यान प्रकल्प क्षेत्रात काही एजंटनी मोठ्या प्रमाणावर पक्की घरे आणि इतर बांधकामे उभारण्याची चर्चा देखील जोर धरतीये। एका एजंटने तब्बल 40 घरे बांधल्याचं तर काही ठिकाणी स्विमिंग पूल उभारल्याचा दावा ग्रामस्थांकडून केला जातोय। या पार्श्वभूमीवर आधी पुनर्वसन मग प्रकल्प अशी भूमिका घेत स्थानिक ग्रामस्थांनी उपोषण सुरू केले असून जामदा खोऱ्यात पुन्हा संघर्ष भडकण्याची चिन्ह पाहायला मिळतात। मोजणीचे आधी पुनर्वसन नंतर धरण हा शासनाचा नियम आहे। मग हे लोक आधी मोजणी नंतर पुनर्वसन हे कुठलं न्याय? मग आम्हाला काहीतरी न्याय द्या, प्लॉट पाडा आणि आम्हाला मोजणीचे नंतर त्यानंतर नंतर मोजणी करा तुम्ही। आमचा कुठं विरोध आहे? पहिला आधी प्लॉट पाडून आम्हाला काही विषय आमचा असेल तो आम्हाला त्यांनी निर्णय घ्यावा आम्हाला आणि मागण्या आमच्या त्यांनी पूर्ण कराव्यात हे आमचा विचार आहे। गावामध्ये पोलीस आले, त्यांनी आम्हाला धमकी दिली व आमच्या तिकडे वाडीत तोडकरी म्हणून त्यांची मोजणी होती, ते स्वतःच्या गाडीतून पोलिसांच्या गाडीतून त्यांना तिकडे घेऊन गेले व मोजणी केली त्यांची आणि आम्हाला सांगतात की मी राजीनामा देतो, मी आणखीन काय करतो, तुम्हाला पुनर्वसन करून देतो, मी तुमच्या गावाची हमी घेतो, असं अनेक गोष्टी काय त्यांनी आम्हाला सांगितल्या आणि गाड्या आतमध्ये घातल्या। स्वार्थासाठी त्यांची 60, 40, 40, 50 असा काहीतरी त्यांचा टक्के भाव किंवा बाजारभाव लागलेला आहे। मूळ मालकांच्या जागा त्यांनी खरेदी करून बाहेरच्या लोकांनी इथे आपल्या नवीन इमारती तयार केलेल्या आहेत। सध्या आता हे अधिकारी, शासकीय अधिकारी, पाटबंधारे विभागाचे काही पदाधिकारी लोकांवरती दबाव तंत्र टाकून फक्त म्हणतात की आम्ही ह्या नवीन लोक जे आहेत स्वेच्छेने आपलं पुन्हा हे करण्यासाठी, आपले सर्वे करण्यासाठी त्यांचं सर्वे करून आम्ही घेतो, तुम्हाला काय अडथळा आहे। पोलीस यंत्रणा देखील दबाव तंत्राचा वापर करत आहेत। मूळ नागरिक जे आहेत तिथले रहिवासी ते एका बाजूला राहिलेले आहेत, त्यांच्या न्यायाचा आणि हक्काचा कोणताही अधिकार ते सांगत नाही आहेत। तर योग्य तो निर्णय शासनाने घ्यावा। शासन आमच्या दारी या दृष्टिकोनाने शासन करते, राज करते, इथे गावामध्ये येऊन गावातील नागरिकांना योग्य तो न्याय द्यावा आणि सत्य परिस्थितीची पडताळणी करावी, म्हणजे सत्य काय आहे उजेडात येईल आणि योग्य तो न्याय या ग्रामस्थांना मिळेल, अशी आमची नम्र विनंती आहे। SIचा रिपोर्ट काय म्हणतो की तुम्ही पहिलं गावामध्ये किती कुटुंब आहेत, गावामध्ये काय तुमचे म्हणजे गावाला जर इथून उचलायचं असेल
तुम्हाला बाहेर न्यायचं आहे पुनर्वसनामध्ये, पुनर्वसन करायचं. बरोबर आहे की नाही, तर पहिला तो तुमचा रिपोर्ट तयार झाला. अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांच्यावर जोरदार टीका करत त्यांनी अनिकेत तटकरे यांच्या उमेदवारीवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. यावेळी वेगळा उमेदवार निवडून देण्याचा निर्धार स्थानिक सदस्यांनी केल्याचं दळवी म्हणाले. ऐकूयात नेमकं काय म्हणाले आहेत आमदार महेंद्र दळवी. एकंदर महाराष्ट्रामध्ये येऊ घातलेल्या 18 तारखेच्या स्वायत्त निवडणुका म्हणजे विधान परिषदेची निवडणूक आहे, त्याचं बिगुल खरं वाजलेलं आहे. कोकणामध्ये खऱ्याने आमची ताकद आहे शिवसेनेची, त्यामुळे कोकणाचा उमेदवार हा शिवसेना असला पाहिजे आमची आग्रही मागणी आहे. वरिष्ठ आमचे नेते आदरणीय शिंदेसाहेबांना या संदर्भातली वरिष्ठ आमच्या नेते मंडळींनी किंवा कोकणातल्या सगळ्याच मान्यवरांनी आमची व्यथा कैफियत त्यांच्यासमोर मांडली आणि खरं आहे की आता 1-2 दिवसांमध्ये त्या संदर्भातली अधिकृत घोषणा होईल. आम्ही आशावादी आहोत की कोकणातली विधान परिषदेची सीट ही शिवसेनेला वाटायला आली पाहिजे, कारण आमचं मताधिक्य जास्त आहे आणि कोकणाचा कणा हा शिवसेना आहे. त्यामुळे आम्ही आग्रही आहोत त्याच्यामध्ये की आज दुसऱ्या कुठल्या पक्षाचं राष्ट्रवादीच्या नेते आदरणीय तटकरे साहेबांच्या चिरंजीवचं अनिकेतचं नाव येतं आहे. खरं तर त्यांची ताकद 3 नंबरला आहे, आम्ही 1 नंबर असताना आम्हाला मिळालं पाहिजे. जिल्हा परिषद आम्ही 1 नंबर असताना दिलं नाही आहे, तिथे असणाऱ्या BJPला त्या ठिकाणी दिलं. आम्ही तर स्वागत केलं, वरच्या आदेशाप्रमाणे आम्ही सत्तेत सहभागी झालो. आणि शेवटी जिल्ह्याचा विकास गाडा चालत असेल तर सगळ्यांचा समन्वय पाहिजे. राज्याच्या ह्याच्यामध्ये आम्ही एकत्र आहोत, केंद्रामध्ये एकत्र आहोत, तर जिल्ह्यामध्ये असल्याच्या भूमिकेशी सहमत आम्ही गेलो. पण ही निवडणूक वेगळी आहे. ज्या मतदारांनी लोकप्रतिनिधी निवडून दिले, जिल्हा परिषद पंचायत समिती सभापती असतील किंवा नगरसेवक असतील, या सगळ्या त्यांच्या मतातली ही निवडणूक आहे. आणि मग पूर्ण रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरीमध्ये आमची ताकद जास्त आहे आणि कोकणाचे आमचे वरिष्ठ नेते आहेत उदय सामंत, ह्या संदर्भात योग्य निर्णय घेतील. कुठेही असं चुकीचं होणार नाही अशी आमची पूर्ण खात्री आहे. आणि म्हणून आशावादी आहोत की येत्या 2 दिवसामध्ये शिवसेनेचा अधिकृत उमेदवार एक शिवसैनिकाला न्याय मिळेल असं आमचं म्हणणं आहे. पण आता एकंदर बातम्या स्वरूपात मीडियासमोर बघितलं तर राष्ट्रवादीमध्ये तटकऱ्यांना कोणी विचारणं अशी परिस्थिती निर्माण झाली आहे आणि आत्तापर्यंत त्यांचा जो का राजकीय प्रवास आहे तो उलटफेर करणार निश्चित आहे. आणि म्हणून अशा डळमळीत असणाऱ्या नेत्याच्या मुलाला तिकीट देऊ नये सगळ्या जिल्ह्याचंच म्हणणं आहे. आतापर्यंत तटकरे साहेबांनी त्यांच्या घरात तिकीट देण्यासाठी प्रत्येक युक्त्या वापरायला सक्सेस झाल्या. आता जनतेने ठरवलं या निवडणुकीमध्ये, जे इलेक्टेड मेंबर आहेत, जे आता स्वायत्त निवडणूक निवडून आले, त्यांनीच ठरवलं काही असं चालेल पण यावेळेला वेगळा उमेदवार निवडून द्यायचा आहे. त्यामुळे आता तटकरे साहेबांची राष्ट्रवादीची जी अवस्था आहे ही अतिशय दयनीय आहे. त्यांना पक्षात कोण विचारत नाही आहे, त्यांनाच तिकीट मिळेल की नाही की मुलाला ह्याची खात्री नाही आहे. म्हणून आमची आग्रही मागणी आमच्या पक्षाकडे आहे की शिवसेना आमच्या एका शिवसैनिकाला न्याय नक्की देईल. रत्नागिरी जिल्ह्यात बकरी ईद मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात साजरी करण्यात आली. सकाळपासूनच जिल्ह्यातील विविध मशिदींमध्ये मुस्लिम बांधवांनी विशेष नमाज अदा करत देशात शांतता, सुख समृद्धी आणि बंधुभाव नांदावा यासाठी प्रार्थना केली. नमाजानंतर नागरिकांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा देत आनंदोत्सव साजरा केला. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. अनेक ठिकाणी समाजबांधव एकत्र येत प्रेम, आपुलकी आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देताना दिसले. त्याग, समर्पण आणि मानवतेचा संदेश देणारा हा सण खतीब मोहल्ल्यासह जिल्ह्यातील विविध भागात पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. ग्रामीण आणि शहरी भागातही बकरी ईदचा उत्साह पाहायला मिळत असून शांततेत आणि आनंदात सण साजरा करण्यात आला. हायपर टेन्शन दिनानिमित्त चिपळूणमधील लाईफ केअर हॉस्पिटलच्या वतीने शहरात जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. वाढत्या रक्तदाबाच्या समस्येबाबत नागरिकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी ही विशेष मोहीम राबवण्यात आली. इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रापासून सुरू झालेली ही रॅली चिपळूण नगर परिषद मार्गे मध्यवर्ती ST स्टँडपर्यंत काढण्यात आली. यावेळी सह्याद्री नर्सिंग कॉलेज आणि परशुराम हॉस्पिटल नर्सिंग विभागातील विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करत हायपर टेन्शनमुळे होणारे धोके आणि त्यावरील उपाय नागरिकांपर्यंत पोहोचवले. तसेच अपघात किंवा आपत्कालीन परिस्थितीत CPR कसा द्यावा याचे प्रात्यक्षिकही यावेळी दाखवण्यात आले. या कार्यक्रमाला तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर ज्योती यादव, लाईफ केअर हॉस्पिटलचे समन्वयक सुर्वे, विविध नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आरोग्यविषयक जनजागृतीसाठी अशा उपक्रमांचे आयोजन सातत्याने करण्यात येत असल्याचे आयोजकांनी सांगितले. याचा बुलेटिनमध्ये वेळ झाली. इथेच थांबण्याचे भेटूयात नवीन बुलेटिनसह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त माझे कोकण.